इन्स्टंट मेदू वडा किंवा रव्याचे वडे कसं बनवायचं याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एका भांड्यामध्ये रवा घेतली आहे। बारीक रव्याचा मी वापर केलेला आहे। बारीक किंवा जाड कुठलाही रवा हा वडा बनवण्यासाठी वापरू शकता। तर इथे मी 1.5 कप रवा घेतली आहे। चवीनुसार मीठ घालूया। 1 चमचा जिरे, 2 चमचे बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा 1 चमचा मिरचीचं पेस्टही घालू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। यामध्ये मी पाऊण कप दही घातले आहे। तर इथे हे दही जास्त असं आंबट नाही, ताजं दही आहे। तर आता हे सर्व आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात। यामध्ये आपण आता 2 चमचे पाणी घालूयात। 2 टेबलस्पून यामध्ये मी पाणी घातले आहे। आता हे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि याचं आपल्याला थोडंसं घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। सेलसर हे बॅटर आपल्याला नको आहे, थोडंसं घट्ट हे बॅटर असलं की आपल्याला याचे वड्या सहजरित्या बनवता येतील। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कढीपत्ता घालूया। यामध्ये आपल्याला खायचा सोडाही घालायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात। खरं म्हणलं तर हे आधीच घालायला पाहिजे होतं, पण हे माझ्याकडून विसरून राहून गेलं। तर हे आता व्यवस्थितरित्या आपण यामध्ये मिक्स करून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। जास्त असं सेलसरही नाही आणि जास्त असं घट्टही नाही, थोडंसंच हे घट्ट मी असं बॅटर बनवून घेतले आहे। तर इथे हे बॅटर बनवून झालेलं आहे। तर यावरती झाकण ठेवून 10 मिनिटे आपण हे बाजूला ठेवूयात। तर इथे हे 10 मिनिटे झालेले आहेत। आता आपण याचे वडे बनवून घेऊयात। तर पहिले आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेऊयात, म्हणजे हे बॅटर आपल्या हाताला चिटकणार नाही आणि वड्याही सहजरित्या बनवता येतील। तर थोडंसं बॅटर घेऊयात आणि या बॅटरला हातावरती थोडंसं थापटून याला व्यवस्थितरित्या गोलाकार देऊयात। आणि मध्यभागी अशा प्रकारे आपण याला होल करून घेऊयात। तर इथे हे वडा बनवून झालेला आहे। तर लगेचच आपण तेलामध्ये घालून तळून घेऊयात। तर इथे हे तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे। यामध्ये आपण हे वडे एक एक करून तेलामध्ये सोडून घेऊयात। कढईमध्ये मावेल तेवढे वडे मी तेलामध्ये सोडून घेतले आहे। आता या वड्यांना सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूनी व्यवस्थितरित्या तळून घेऊयात। तर इथे हे वडे छान असं तळून झालेलं आहे। वड्यांना छान असं सोनेरी रंग आलेला आहे। तर आता आपण हे वडे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे हे इन्स्टंट मेदू वडा किंवा रव्याचे वडे तयार आहेत। तुम्ही हे वडे सॉससोबत, चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व करू शकता। चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत।